सर्व श्रुतिघोषांनी श्रोत्यांनी यांना विनंती करतो त्यांनी मंचावर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करावी. नमस्कार. कवी संमेलन आणि या कवी संमेलनाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी संयोजन समितीच्या वतीनं माझ्यावर सोपवण्यात आलेली आहे. खरं तर विचारमंचावर बसलेल्या सगळ्या कवींपेक्षा सगळ्यात भारी कविता मी तुम्हाला ऐकवू शकतो, पण तशी आणखीन मी लिहिली नाही. आणि आत्तापर्यंत या मातृभूमीमधून बोलत असताना खरं तर ज्या काळामध्ये एकमेकाला गंडवणं किंवा फसवणं हा मोठेपणा समजला जातोय, मी त्याला कसं फसवलं, त्यांनी मला कसं फसवलं, म्हणजे खरं तर स्टेजवरची अरेंजमेंट करत असताना थोडासा वेळ जास्त झाला. डायसवाला आला, माईकवाला आला, नंतर बॅचवाला आला. हा सगळा इव्हेंटचा भाग आहे. आणि काल इव्हेंटवाल्याची लई मोठी आठवण निघाली आपल्या परिसरात. या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे कवी संमेलन महाराष्ट्रातलं सर्वात नावाजलेलं, परंपरा असलेलं आणि ज्या कवी संमेलनानं अंबाजोगाईच्या कवितेचे कान तयार केलेले आहेत, असं हे दर्जेदार कवी संमेलन आहे. आणि या कवी संमेलनाच्या निमित्तानं यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या विचारांची भूमिका घेऊन हा स्मृती समारोह या अंबाजोगाई शहरामध्ये संपन्न होत असतो. 12 मार्चला यशवंतरावांच्या जयंतीच्या निमित्तानं 12, 13, 14 मार्चची व्याख्यानमालासुद्धा याच शहरामध्ये वैचारिक व्याख्यानमाला संपन्न होत असते. आणि या कवी संमेलनामध्ये आपल्याला कविता म्हणण्याची संधी मिळावी याच्यासाठी सगळे कवी आतुरलेले असतात. कारण या कवी संमेलनानं नव्वदीतलेही कवी पाहिलेत आणि नवोदितही कवी पाहिलेत, असं हे कवी संमेलन आहे. वाजवा वाजवा वाजवा, जोरात वाजवा. हे तुम्ही टाळ्या कमी वाजवले म्हणून मूळ माणसाला आज दिलं इथं सूत्रसंचालन. खरं तर यशवंतरावांचं कवितेवर किती प्रेम होतं, कवींवर किती प्रेम होतं, हे वेगळं सांगायची गरज नाही. म्हणजे कवितेचा रसिक, कवितेचा वाचक असणारा माणूस, या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असणारा माणूस, उपपंतप्रधान पद भूषवलेला माणूस, मातीशी किती नाळ जोडलेला होता, मातीशी नातं किती घट्ट होतं, हे त्यांचं संबंध चरित्र वाचलं की लक्षात येतं. म्हणजे नाधोंच्या कविता वाचल्याच्या नंतर हृदयातला भाव व्यक्त करत असताना अरे आपण या कवीला भेटलं पाहिजे. इतक्या ताकदीच्या रानावनातल्या कविता जर हा कवी लिहितो, तो जर माझ्या महाराष्ट्राच्या मातीतला आहे, तर मी त्या कवीला भेटलं पाहिजे. हल्ली राजकारणी लोक कवींना भेटतात कशासाठी हे वेगळं सांगायची गरज नाही. आमच्यावर एखादं गीत लिहिता का, संगीतबद्ध करता का, 2 डिसेंबरपर्यंत जरा कामाला येईल. परंतु नाधोंच्या कविता वाचल्याच्या नंतर आपण या कवीला भेटलं पाहिजे या उदात्त हेतूनं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असणारा माणूस पळसखेड नावाच्या एका खेड्यामध्ये जातो आणि नाधोंच्या समोर बसून तासन तास नाधोंच्या कविता श्रवण करून तृप्त होतो. अर्थात कवीचा
आणि कवितेचा सन्मान करणारा एवढा मोठा माणूस, मातीशी नाळ जोडणारा माणूस, आणि त्यांच्या नावानं त्यांच्या विचाराची भूमिका घेऊन मागच्या 41 वर्षापासनं हा स्मृती समारोह आपल्या अंबाजोगाई शहरामध्ये संपन्न होतोय. याचा वैयक्तिक मला आणि इथं बसलेल्या सगळ्यांना सार्थ अभिमान आहे. म्हणून एकदा जोरदार टाळ्या या संयोजन समितीसाठी. खरं तर माझ्यावर जबाबदारी जास्त आहे. मी बोलत होतो की एकमेकाला फसवण्याचा काळ आहे. मी तुला कसं फसवलं, तू मला कसं फसवलं, असा काळ आहे. डॉक्टर साहेब समोर बसलेले आहेत. एका डॉक्टरनं पाटी लिहिली होती साहेब, आणि ती ऑफर अशी होती की जगातला कुठलाही रोग असू द्या, 200 रुपयेमध्ये नीट, आणि नीट नाही झालं तर 1000 रुपये बक्षीस. एक जण म्हणला डॉक्टरकडून 1000 रुपये हाणावं लागतात गाड्या. पण ज्या अर्थी डॉक्टरनं पाटी लिहिली त्या अर्थी त्याच्यामागं काहीतरी कारण असेल. ह्या डॉक्टरांना भेटायला गेला. डॉक्टर साहेब मी आजारी म्हणे. डॉक्टर साहेब म्हणे बसा, काय झालं तुम्हाला? काही नाही म्हणे, 3 दिवस झालं माझ्या तोंडाची चव गेली. काही खाल्लं तर चवच लागना म्हणे. मसालेदार खाल्लं तरी चव लागना, गोड खाल्लं चवच कळना म्हणे मला. डॉक्टर म्हणे काही काळजी करू नका, पण डॉक्टर साहेब जर इलाज नाही झाला तर 1000 रुपये द्यावे लागतील. डॉक्टर म्हणले मी लिहिले 1000, तुम्हाला 2000 देतो, तुम्ही बसा, पण तुम्हाला 200ची अगोदर पावती फाडावं लागेल. हो हे घ्या 200. याला वाटलं डॉक्टरला गंडवलं पाहिजे गाड्या. डॉक्टर साहेब माझ्या तोंडाची चव गेली. डॉक्टर साहेबांनी बाजूच्या माणसाला खुणवलं, ते 2 नंबरचं ड्रॉवर उघड, त्या 2 नंबरच्या ड्रॉवरमध्ये एक बॉटल आहे, ती बॉटल घे. त्या माणसानं ती बॉटल घेतली, डॉक्टर साहेबांच्या हातात दिली. डॉक्टर साहेबांनी 2 थेंब त्या बॉटलमधलं लिक्विड त्या पेशंटच्या जिभेवर टाकलं, आणि तो म्हणला ओ डॉक्टर साहेब, अहो पेट्रोल काय टाकता, माझी जीभ जळल ना. डॉक्टर म्हणले अभिनंदन, तुमची चव परत आली. पण याचे 200 गेले, याला कर्मत कुठं? हा म्हणला नाही गड्या, डॉक्टरला गंडवायचं म्हणजे गंडवायचं. 2-4 दिवस झाले, तिसऱ्या पुन्हा तो त्या हॉस्पिटलमध्ये आला. म्हणे आज डॉक्टर साहेब म्हणे मला परत मी आजारी पडलो. काय झालं? स्मृती गेली म्हणे, माझी स्मृती आठवतच नाही मला. अहो तुम्ही परवा आलतो, मी परवा आलतो नाही, मला आठवत नाही म्हणे मी तुमच्याकडे कधी आलतो. अहो तुम्ही परवा येऊन गेले, अहो मला आठवतच नाही, माझी स्मृती गेली तर. बरं बसा, तुमचा इलाज करतो. डॉक्टर साहेब पण इलाज झाला पाहिजे, नाहीतर 1000 रुपये नाही, अहो 2000 देतो, पण तुम्ही 200ची पावती फाडा. ठीक आहे म्हणे. पेशंट बसला. डॉक्टरनी पुन्हा त्या माणसाला बोललं, ते 2 नंबरचं ड्रॉवर उघड. त्यानं त्याच 2 नंबरच्या ड्रॉवरमध्ये बॉटल घेतली. त्यानं बॉटलमधलं लिक्विड हातात घेतलं आणि जिभेवर टाकणार इतक्यात पेशंट म्हणला ओ डॉक्टर साहेब, अहो ते पेट्रोल आहे ना, परवाच टाकलं ना, अभिनंदन, तुमची स्मृती परत आली. आता हे सांगत बसलो तर रात्रभर जाईल, एवढं मोठं आहे. अंबाजोगाईच्या बसस्टँडवर बस थांबली. बसमध्ये एक प्रवासी बसला. अर्धा तास बस थांबून होती, आणि अर्ध्या तासानंतर बस निघाली. बसमध्ये बसलेला प्रवासी मोठ्या आवाजानं पेपरवाल्याला हाक मारतो. पेपरवाला धावत धावत जवळ येतो. पेपरवाल्याकडून हा पेपर घेतो, त्याला पैसे देतो. बस निघाली. बघत बस भगवान बाबा चौकाच्या पुढे गेली, आणि यानं पेपर वाचायला घेतला. बाजूला बसलेला माणूस म्हणला साहेब अर्धा तास बस थांबली होती, तुम्ही तेव्हा पेपर नाही घेतला आणि निघताना पेपर घेतला, कसं काय? तो म्हणला हे बघ, पेपर आहे 5 रुपयाला, माझ्याकडे होते 3 रुपये, गडबडीत त्याला 2 रुपये मी दिले नाहीत, मी त्याला 2 रुपयाला फसवलं, मला पेपर भेटला. शेपवाटीपर्यंत गाडी गेली. पेपर वाचणारा माणूस मोठ्यानं हसायला लागला. बाजूचा म्हणला काय जोक आलाय? जोक आला नाही म्हणला, जोक माझ्यासोबतच घडलाय. का? त्याला मी 2 रुपये कमी दिले, पण त्यानं मला 8 दिवसापूर्वीचा पेपर दिलाय. म्हणजे ज्या काळात एकमेकाला फसवलं जातं त्या काळात मत फसाव या उद्देशानं, उदात्त हेतूनं ही वैचारिक अशी काव्य मैफल या ठिकाणी संपन्न होते. आणि आणखी मी त्याचं नाव घेतलं नाही म्हणून त्याला माझ्यासाठी टाळ्यात नाही सांगितल्या. इतके वेळ मी बसून होतो, आता मी उभा राहिलोय कवितेसाठी. सध्या उभा राहण्याचाच मोसम आहे, सगळे त्याच्यात तयारीत आहेत. खरं तर मी या सगळ्यांचा परिचय करून देत असताना दादा मी ही गोष्ट सांगायचं राहिलो, मी यांचा फार कमी परिचय करून दिला, कारण ही अंबाजोगाई आहे. मी जर एखाद्याचा लय परिचय करून दिला, ते जर गेलो फेल, तर हे मला नंतर म्हणायचे लय सांगितलं तुम्ही त्यांच्याबद्दल. ही अटकपूर्व जामीन अगोदरच करून घेतली मी. यांनी परिचय भरपूर मोठे पाठवले होते. मी मगापासनं पाहतोय बऱ्याच गोष्टी इथं रंगत चालल्यात. बायकोवर जोक केला की इकडं लई गँग हसायली. आणि सर हा विषयच आहे, मी अनेक कवी संमेलन निके सर पाहिलेत, त्याच्यामध्ये बायकोवर जोक होतोच,
आणि बायकोवर जोक झाला की खाली बसलेले हसतातच, पण ज्यांना बायकोच भेटना त्यांचा किती मोठा जोक आहे. हे वेगळं सांगायची गरज नाही. म्हणून या संमेलनामध्ये ही खरं तर माझ्याकडं सूत्रसंचलनाची जबाबदारी होती आणि फमूंचं ते वाक्य मला 2 दिवसापासून आठवत होतं की फमूंना कोणीतरी विचारलं की प्रत्येक कार्यक्रमात सूत्रसंचलन असावा का, सूत्रसंचालक असावा का. फमू म्हणले हो, कारण सूत्रसंचालनाचा स्पेशल कार्यक्रम नसतो. म्हणजे हे पण कळलं पाहिजे. एकदा एका कार्यक्रमात मला 2 माईक लावले होते दादा, आणि बोलणाऱ्यानं आता कसे 2 होते इथं, आणि त्यातला एक बंद केला. मी बोलता बोलता म्हणलं या 2 माईकपैकी एक चालू आहे आणि दुसरा चालू आहे. मी बिलालकडे मगापासून पाहतोय, बिलाल मनानं बटन दाबायला आहे आणि मला बऱ्याच आठवणी डोळ्यासमोरून चालल्यात. कारण इथं वेगळा माणूस येऊन बटन दाबणार होता, पण बिलाल तिकडून दाबायलाय. असं बरेच दिवस झालं इथं घडायलंय. म्हणजे काही लोक म्हणत होते आमच्या त्याचाही घोटाळा झालाय दादा. मला माहिती आहे राजकीय व्यासपीठ नाही. मी एका कार्यक्रमाला गेलो, त्यांनी मला मग रूममध्ये मुक्कामाला थांबवलं. त्यांच्या रूममध्ये गेलो, मी पाहिलो सगळेच झेंडे होते घरात, सगळेच झेंडे. मला झोपच लागना. मी त्या घरमालकाला म्हणलं साहेब सगळे झेंडे. ते म्हणे साहेब सकाळी कुठं असतील माहीत नाही. त्याच्यामुळे मी सोय करून ठेवली आहे, सकाळी कन्फर्म करायचं आणि झेंडा घेऊन बाहेर पडायचं. मगाशी कोणीतरी माणूस की बी सुनील दादानी ओळ मांडली आणि ती ओळ माझ्या डोळ्यासमोरून गेली की एक नेता को साप डसा, नेता मजे में साप चल बसा. अशी भयान परिस्थिती आहे. म्हणून एक रचना साधी ठेवतो आणि पुन्हा एक गेय रचना तुमच्यासमोर ठेवतो. बसुदा कवितेचं शीर्षक माझा कीर्तनकार म्हणून उल्लेख केला, वाटत नाही पण हाय मी. म्हणजे कीर्तनकार म्हणलं की त्यांच्या डोक्यात 3 गोष्टी फिट आहेत. कीर्तनकार म्हणलं की त्याची भली मोठी गाडी, बबक्या बॉडी, लांबलचक दाढी. मी गाडी आत्ता घेतली, बॉडी तुमच्यासमोर उभी आहे, दाढी आत्ता ठेवायला लागलो कारण सध्या दाढीवाल्याचा जमाना आहे. आपली बॉडी नाही, दाढी नाही, आपली काडीवर माडी आहे, पण रोज खेडोपाडी जाऊन समाज प्रबोधन करत फिरतोय. दादा मगाशी कीर्तनकार म्हणून उल्लेख केला तेव्हा बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक चिन्ह तयार झालं. कारण मध्यंतरीच्या काळामध्ये एका राजकीय वादळामध्ये एक कीर्तनकार प्रचंड अडकले होते आणि तेव्हा मला बरेच जण म्हणले याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे. मी म्हणलं नथुरामापेक्षा तुकारामाला मानणारा जास्त कीर्तनकार आहे. म्हणून एक रचना तुमच्या समोर ठेवतो. कवितेचं शीर्षक आहे तुकाराम इज इक्वल टू कोड. तुझ्या विचारांचे वारू तुझ्यासारखेच विरले वाऱ्यावर. तुझ्या विचारांचे वारू तुझ्यासारखेच विरले वाऱ्यावर. तुझे शब्द रक्तबंबाळ होऊन धारातीर्थी पडलेले पाहून कुण्यातरी माय माऊलीनं त्यांना पोटोशी धरलं. तुझे शब्द रक्तबंबाळ होऊन धारातीर्थी पडलेले पाहून कुण्यातरी माय माऊलीनं त्यांना पोटोशी धरलं. जात्याच्या पाळूत नाहुमाकू घातलं आणि दरबळत ठेवली ओवी पोटातला स्वर ओठावर आणताना. आणि दरबळत ठेवली ओवी पोटातला स्वर ओठावर आणताना. तुझी गाथा सोलून टाकणाऱ्यांना तुला संपवता आलं नाही तुका. तुझी गाथा सोलून टाकणाऱ्यांना तुला संपवता आलं नाही तुका. तू जिवंत कसा आहेस याचंच कोडं उलगडत नाही त्यांना. तू जिवंत कसा आहेस याचंच कोडं उलगडत नाही त्यांना. अनंतानं ज्या गोष्टीची फरमाईश केली ती रचना तुमच्यासमोर ठेवतो. वेळेची मर्यादा आहे, भरपूर वेळ झाला, आपण पुढं चाललोय आहे का नाही. आणि आता हा दादा शेवटचाच राऊंड आहे ना. याच्यावर अनंताच्या कवितेनं आणि नंतर सरांच्या कवितेनं या कवी संमेलनाचा समारोप होईल. एक रचना तुमच्यासमोर ठेवतो, गेय स्वरूपाची कविता आहे. मगाशी पुनीत सर म्हणले की मला घसाय नरडाय गायलं पाहिजे आपण. वामनदादा कर्डक असं लिहितात की माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे की ज्यात तुझे हित व्हावे. गायलं पाहिजे आणि म्हणून एक रचना तुमच्यासमोर ठेवतो. कवितेचं शीर्षक आहे सुडा. सर्व मायमावल्यांना समर्पित ही कविता. बघा. तुझ्या नाजूक हातात, तुझ्या नाजूक हातात सखे चुडा ही नाजूक
माझी नजर भाऊक त्याला सारेच ठाऊक तुझ्या नाजूक हातात तुझ्या चुड्याचा दिमाख नाही चालणार राणी तुझ्या चुड्याचा दिमाख नाही चालणार राणी हात हातात घेताच वाज कर बैमानी आढ्यावर चाग थेंब आढ्यावर चाग थेंब तस तुटत या मन जशी पिचती बांगडी तस पिचत या मन तुझ्या हातातला चुडा सखे असा खुणाव तुझ्या हातातला चुडा सखे असा खुणाव तुला मिठीत घेतो मी बिचाऱ्याचा जीव जातो सारा रंगायाच्या आधी कसा उधळ तोडाव म्हणूनच सोनखाची चुड्यावर केले घाव. शेवटच्या दोन ओळी आई वडिलांचं प्रेम अमर काका मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या काळात कुठं युनिनॉर टेनिलॉर जिओ होतं. माझ्या आजा म्हणायचा की यार डायरेक्ट बघितली ना आणली. अगोदरचे कार्यक्रम पण भारी होते. टिळ्याला मुलगी कुंकाला मुलगा, टिळ्याला मुलगा कुंकाला मुलगी, म्हणजे मुलगा आहे तर मुलगी नाही. आता तसं नाही. आता असं आहे की जमल्यापासून ड्रेसिंगपासून प्री वेडिंग सगळं आलंय. आणि याच्या नादामध्ये या फॉरवर्ड टेक्नॉलॉजीच्या नादामध्ये लग्नाच्या दिवशी चॅटिंग व्हायरल झाली म्हणून कॅन्सल झालं. आई वडिलांसाठी माझ्या आईसाठी या दोन ओळी समर्पित की चुडा जसा तामंदी चुडा जसा तामंदी तसा जीव गुंतलेला चुडा जसा तामंदी तसा जीव गुंतलेला चुडा कसा का असेना जीवा पाड जप त्याला जीवा पाड जप त्याला. हे संमेलन पुढे घेऊन जात असताना इथूनच सूत्रसंचालकाची जबाबदारी म्हणून मी ज्या कवीला तुमच्या समोर बोलवणार आहे. सरांनी सांगितलं मोबाईलचा काळ आहे, वस्तुस्थिती आहे. फक्त याचा वापर कसा करायचा हेच बघा. मोबाईल चांगलाही आहे वाईटही आहे. तुम्ही जर बाजारात गेलात आणि बाजारात जाऊन जर कुलूप विकत घेतलं तर एका कुलपाला 2 चाव्या येतात. त्यातली लावायची कोणती आणि उघडायची कोणती जर प्रश्न पडला तर वेगळा विषय होईल. 2 चाव्या आहेत ना, लावायची कोणती आणि उघडायची कोणती. अरे एकाच चावीनं कुलूप उघडताही येतं आणि लावताही येतं. फक्त त्याची फिरवायची दिशा समजली पाहिजे. फक्त त्याची दिशा समजली पाहिजे. मी तर मोबाईलला देव मानतो. माझं करिअर सेट झालं. मी तर लोकांना जाहीर सांगत असतो मोबाईल वापरा, यूट्यूब डाउनलोड करा आणि अविनाश भारती ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करा. ऐकू नका, करा. इंस्टाग्रामला फॉलो करा. हा काळ तसा आहे. बरेचसे परिणामही झालेत. सरांनी सांगितलं वस्तुस्थिती आहे सर. अगोदर आजा नातवाला शिकवायचा किंवा नातू आजाकडून शिकायचा. आता आजा नातवाकडून शिकते. फेसबुक कसं चालवायचं रे? लताबाई आहे का बघ बरं फेसबुकला. 30 लताबाई आल्या. तवा जरा वेगळीच दिसायची. आता काय मिळ नाही. आता कुठून शोधा स्टेटस ठेवायला. बरं त्याच्यात पण गडबड होती. आमच्या गावचा ग्रुप आहे एक. आता लांबलं नाही, गावातला ग्रुप आहे. आता त्या ग्रुपला गावातलं सगळं पडतं सर. कोणाचा वाढदिवस आहे, काय घडलं काय नाही, कसं आहे काय सगळं पडतं दिवसभरात. आमच्या गावातला एक चांगला माणूस आहे पण त्याला लई नाद लागलाय. सकाळी उठलं की मोबाईल घेऊन मध्ये जाते. त्यानं मोबाईल उघडलं, डाटा चालू केला, खटाखट मॅसेज सुरू झाले. आणि त्याच्या लक्षात आलं आज एकाचा वाढदिवस आहे. आणि नेमकं त्याच दिवशी गावातलं एक जण गेलं. त्यानं म्हणलं आता ग्रुपला 2 मेसेज करावं लागतात. त्यानं पहिला मेसेज केला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. आणि दुसरा मेसेज केला
जड अंतःकरणानं भावपूर्ण श्रद्धांजली. फक्त घोटाळा एवढा झाला, ज्याचा वाढदिवस होता त्याला तो मेसेज गेला आणि जो गेलाय त्याला ह्यो मेसेज गेला. पोरानं पुण्याहून फोन केला, घोटाळा झाला. तर ह्यानं मोबाईल खिडकीत ठुला, खनाखन 2-2.5 मेसेज केला, तो मेसेजच सापडना. हा बी सगळा घोटाळा झालाय. म्हणून मोबाईलच्या या काळात जो कवी महाराष्ट्रभर व्हायरल झाला, जी कविता मराठीत आली, हिंदीत आली, गुजरातीमध्ये आली, वेगवेगळ्या भाषेत आली, कवी संमेलनात गाजली, लग्नात गाजली, ट्रॅक्टरवर गाजली, ऊसतोड कामगारांमध्ये गाजली, जी कविता लग्नामध्ये पोरांनी डीजेवर नाचत नाचत ऐकली, म्हणली या लगेच खालून आवाज आला. ज्या माणसानं मैत्रीचे पदर उघडले, आता मैत्री काका तशी राहिली नाही मैत्री. मित्र कोण जो फेसबुकला असं गप्पा हाणतोय, नुसत्या वाढदिवसाला शुभेच्छा देते, दुसतेतला दुनियेतला राजा माणूस, लाखो दिलों की धडकन, गावची लोकसंख्या 1000, मुलीच्या मनावर अधिराज्य करणारा चॉकलेट बॉय. ते दिसलं तरी पोरगी म्हणते हे दलिंद्र आले पलीकडून जाऊ. काय मेळच कळलं ना मला. बरं नाही लिहिलं, माझ्या मित्राचा वाढदिवस, सोबत एक मित्र पार्टीला बोललो, मला जेवायला, मला सोबत गाण्याला नको. ते मला नाही, तूच तू एकटा ये. मी मला तुला का नको, मला तुमचं खटं सकाळी भेटलो. मी मला त्याला का नको, नाही त्यानं स्टेटस ठेवलं नाही, स्टोरी ठेवली नाही, पोस्ट बी काढली नाही, त्याला कशाला बोलवायचं. मित्र तो नसतो. आपण सगळे शाळेत जात असताना मित्र होता, आणि त्या मित्राची व्याख्या केली, हाताचं मनगट, नाकाचं शेंबूड, खसकन हातावर घासताना, तुझा माझा दोस्ताना, चिचा आणि बोर पोर उडान, खोरलय कसनुस वाटायचं बसताना. लागला मी लय कसनुस वाटायचं बसताना, तुझा माझा दोस्ताना.